प्रीती आज उपवासाला काय केलं? ना उपवासाचे अप्पे बघा, टेस्ट करून राम मंडळी, कशी आहे? मजेत ना? आज आपण बनवणार आहे साबुदाणा अप्पे. आता साबुदाणा हा भिजू घातलेला आहे आणि शेंगदाणे भाजून घेतले आणि आलू उकळून घेतले आहे आणि मिरच्या वगैरे पण आपल्याला त्यामध्ये त्याची पेस्ट करून टाकायची आहे. तर तुम्ही बघत आहात मिरचीची वगैरे पेस्ट करायची आहे. आता मी आलू हा खिसून घेतला आहे, त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि आता साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट, आलू, थोडंसं मीठ टाकून आणि मिरचीची पेस्ट टाकून छान त्याला मिक्स करून घेतलेले आहे आणि एकदम छान असं मिक्स करून घेतल्यानंतर एकजीवसारखं करायचं आहे पुन्हा, कारण की एकामध्ये सगळे मिक्स झाले पाहिजे. त्यामध्ये थोडं चिली फ्लेक्स पण टाकलं आहे, त्यामुळे आणखी चांगले टेस्ट येते. आणि आता आपलं साबुदाणा अप्पेचं मिश्रण तयार आहे. इकडे मी आता त्यासाठी लागणारी चटणी बनवत आहे. तर त्यामध्ये मी थोडंसं खोबरं, भाजलेले शेंगदाणे आणि मिरची, मीठ आणि त्यामध्ये थोडं दही टाकणार आहे, 2-3 चम्मच, आणि 1 चम्मच साखर, आणि छान आपली चटणी तयार आहे. आता इकडे मी अप्पे पात्र गरम केले आहे आणि लाडूसारखे गोल गोल त्या मिश्रणाचं अप्पे जेवढे पात्रामध्ये जेवढं मावते तेवढं गोल गोल असं बनवून घेतलेलं आहे. आता छान अप्पे थोडेसे एक साईडनी झालेले आहे. आता दुसऱ्या साईडनी मी त्याला असे परतवत आहे, चेंज करत आहे. तर मग बघा किती क्रिस्पी वगैरे होत आहे आणि दुसऱ्या साईडने आपले होत आहे. आता एक साईडने छान असे क्रिस्पी झालेले आहे. तर अशा प्रकारे आपले अप्पे रेडी आहे उपवासाचे. तेच ते खाऊन बोर होते, तर म्हटलं यावेळेस काहीतरी विशेष उपवासाचे अप्पे बनवायचे. इकडे ताक फोडणी केलं आहे उपवासाचं आणि अप्पे रेडी आहे. पुन्हा हे चटणी कशी बनवली ती सांगितलेली आणि मिरची पण छान फ्राय केलेली आहे. अशा प्रकारे ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक, सबस्क्राईब नक्की करा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. राम राम मंडळी, बाय बाय.